आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। कृष्णा आंधळेचं वास्तव्य नाशिकात, नाशिक पोलीस अलर्ट मोडवर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। या हत्या प्रकरणानं राजकारणाला वेगळंच वळण आलंय। हत्याकांडातील संशयित आरोपींना पकडल्यानंतर वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अजूनही यातील एक संशयित आरोपी फरार आहे। दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे आज सकाळी नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील सुयोजित गार्डन समोर दिसून आल्याचं ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी पोलिसांना सांगितलं। यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ या सुयोजित गार्डनमधील CCTVची तपासणी केली। या वर्णनावरून आता नाशिक पोलिसांनी 3 पथक रवाना केली असून कृष्णा आंधळेच आहे का याची चौकशी सुरू आहे। सदर CCTV फुटेजमध्ये एका दुचाकीवर 2 तरुण जात असल्याचं दिसून येत आहे। यामध्ये पाठीमागे मोबाईलवर बोलत असलेला व्यक्ती हा कृष्णा आंधळेच आहे का याची खात्री केली जाते। मात्र प्रत्यक्षदर्शी ॲडव्होकेट गिरीश बनकर यांनी हा व्यक्ती 100% कृष्णा आंधळेच असल्याचं सांगितलंय। 9:15 9:30ची जी घटना सगळ्यांसमोर मी सांगितली, पुन्हा सांगतो का, रोजच्या दरम्यान दत्त मंदिरापाशी मी तिथं दर्शनाला गेलो। 9:36 तिथं पोचलो आणि 2 इसम तिथं झाडाच्या बाजूला दिसले उभे होते। ब्लॅक गाडी होती आणि दोघांनी मास्क घातलेले होते। मास्क घातल्यानंतर तो कृष्णा आंधळे त्यांनी मास्क खाली घेतला, मिशा दिसल्या त्याचे आणि टिळा घातलेला होता, टिळा लावलेला होता। विदिन एन सेकंड तो लगेच ओळखला मी का हा कृष्णा आंधळे, आणि मला आमची नजर झाली आणि तो हळूच गाडीत बसून तो निघून गेला। 9:42 मी फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला, मी पाठलाग केला त्यांचा, पण ते पसार झाले। पूर्ण जो काही तपास चालू आहे, जे वर्णन मी पोलीस पाटलांना सांगितलं, ब्लॅक शर्ट, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, तेच वर्णन, ती गाडी पण दिसतीये, जे वर्णन सांगितलं ते सुद्धा दिसतंय। आता जो काही तपास ते करताय, ते पुढील तपासाला जी काही मदत लागेल ती मी आहेच। आता पुन्हा बातमी अशी आली का नाशिक रोडला सुद्धा दिसला तो। 10-15 मिनिटापूर्वीच फोन आला, परत सांगण्यात आलं का तो नाशिक रोडला सुद्धा दिसला। मात्र पोलिसांनी अद्याप यावर पूर्णपणे माहिती दिलेली नसून तपास सुरू असल्याचं सांगितलंय। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे बनकर साहेब आहेत, त्या बनकर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणावर CCTV फुटेज चेक केले। त्या CCTV फुटेजमध्ये त्यांनी जो व्यक्ती पाहिला होता, ज्या वर्णनाचा व्यक्ती होता, त्या वर्णनाचा व्यक्ती आणि सब आपल्याला सुयोजित गार्डनच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवलं की अशाच्या वर्णनाची गाडी या ठिकाणावर पास होताना दिसत आहे। त्या वर्णनाच्या गाडीचं CCTV फुटेज आम्ही या ठिकाणी प्राप्त करून त्या पद्धतीने पुढे सर्क्युलेट करून तो तपास पुढे चालू करू। पथक रवाना केलेले आहेत, एक पथक मखमलाबाद रोडने आणि म्हसरूड, आणि परत त्यांच्या सांगण्याप्रमाणे कुणाला तरी दिसला तो नाशिक रोडला, त्या पद्धतीने 3 पथकं आणि काही अंमलदार रवाना। जोपर्यंत क्लिअर CCTV फुटेज मिळून येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही। कुठून तरी आम्हाला CCTV फुटेज क्लिअर मिळालं किंवा तसा वर्णनाचा व्यक्ती मिळाला तर पुढील आपण या ठिकाणावर जे CCTV फुटेज आहे, आमचे पुढचे जे अधिकारी अंमलदार पुढे गेलेले आहेत त्यांना ते CCTV फुटेज पाठवून त्या पद्धतीने पुढे शोध घेतो त्यांचा। याबाबत नाशिक पोलीस अधिक तपास करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।